राज्य के कई जिले इस वक्त भीषण जल संकट से जूझ रहे हैं और इसी दौरान महाराष्ट्र के गांव में पानी के लिए महिलाओं का संघर्ष और एक 12 साल की लड़की से की गई अमानुष मारपीट, इन सब पर प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने राज्य के जल जीवन मिशन को लेकर सरकार पर जमकर निशाना साधा। साथ ही उन्होंने मंगेशकर अस्पताल और अन्य विषयों को लेकर भी जमकर हमला बोला। 5-7 वर्षात एक केंद्र सरकारचा एक हाय प्रोफाईल प्रोग्राम आहे, त्याचं नाव जल जीवन मिशन। मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅच करायचो, 50% सरकार केंद्र देणार आणि 50% महाराष्ट्र सरकार देणार, आणि तो प्रोग्राम कंटिन्यू झाला। गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये त्या जल जीवन मिशन मध्ये खर्च या राज्याने केले। आणि तुमच्याच चॅनलवर मी काल पाहिलं की स्टोरी तुम्ही जेव्हा केली तेव्हा जल जीवन मिशनचा उल्लेख तुमच्या स्टोरीमध्ये झालेला आहे। त्या गावामध्ये तिथे त्यांचे पाण्याची टाकी पण झाली आहे आणि तिथे पाईपलाईन पण झाली, पण तिथे पाणी नाही। माझा प्रश्न असा आहे, जो मी अनेक वेळा महाराष्ट्र नाही केंद्र सरकारला विचारलाय, की तुम्ही केंद्रातून पैसे देता, महाराष्ट्र सरकारकडे पैसे देतात, त्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा तिथला ड्रॉइंग येतं, सोर्स बघितला जातं, करोडो रुपये या स्कीम्सवर खर्च झाले, तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाहीये? आणि जल जीवन मिशनची पूर्णपणे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर अनेक वेळा सरकारकडे मागितल्या आणि मी स्वतः CR पाटील जे आता माननीय मंत्री आहेत त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर मला एकटीला नाही, भारतातल्या सगळ्या खासदारांना कमिटमेंट केली आहे की कुठेही जल जीवन मिशन मध्ये जर चुकीचं काम झालं असेल तर मला सांगा, मी तिथे इन्क्वायरी लावेन। आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्या रिव्ह्यूची मी वाट बघते, कारण का हा पैसा कष्टकऱ्यांचा पैसा आहे, हा कुणाच्या घरची मक्तेदारी नाहीये। जल जीवन मिशन हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, तो एवढे करोडो रुपये खर्च करून आज जर या महाराष्ट्रातली एक लेक तिथे पडत असेल, तिचा जीव जात असेल, तिथे वण लोक फिरत असतील, तर या मोठ्या फ्लॅगशिप प्रोग्रामचं झालं तरी काय?